हॅलो, हाय, नमस्कार, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण दिवाळी विशेष रवा लाडू बघणार आहोत. नवीन पद्धतीने आपण रवा लाडू बनवणार आहोत. मऊ लुसलुसीत तोंडात टाकताच विरघळणारे असे रवा लाडू बनवून तयार होतात. या प्रमाणाने आपण जर बघितले तर चला बघूया आपण रेसिपी. आपण 2 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा. त्यासाठी 1 वाटी आपण पिठी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी आपण तूप घेतलं आहे आणि थोडंसं विलायची पूड घेतली आहे. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. रवा जेव्हा बनून तयार होतात तेव्हा एकदम असे मऊ लुसलुसीत बनून तयार होतात. वाटी छोटी असो च्या मोठी असो, तुम्ही 2 एक 1 अर्धी या प्रमाणाने तुम्ही जर बनवलं ना, खूप छान असे लाडू बनवून तयार होतात. तर आपण जाड बुडाची कढई घ्यायची आहे. रवा आपण चांगला परतून घ्यायचा आहे. मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे 10 मिनटं. गॅस स्लो ठेवायचा आहे. जाड बुडाची कढई आपण जर घेतली तर रवा आपला लवकर असा खाली लागत नाही आणि म्हणजे त्याचा कलर असा जास्त पण असा चेंज नाही झाला पाहिजे, लाल नाही झाला पाहिजे. म्हणून आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे. एकदम स्लो गॅसवरती आपल्याला 10 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर 10 मिनटांनी आपण जे अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्याच्यातलं अर्धं तूप आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि परत 10 ते 15 मिनटं आपल्याला हे रवा परतून घ्यायचा आहे. मस्तपैकी त्याचा थोडं कलर चेंज झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही, आपण तूप टाकताच आपल्या रव्याचा कलर जो आहे ना तो चेंज झालेला आहे. छानपैकी असं आपण भाजून घ्यायचं आहे आणि सारखं आपल्याला हे फिरवत राहायचं आहे, नाहीतर आपला रवा जो आहे करपू शकतो खाली. म्हणून आपल्याला हे फिरवत राहायचं आहे. नंतर 10 ते 15 मिनटांनी गॅस बंद करून आपल्याला थोडंसं हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. जास्त पण नाही, थोडं थांबायचं 2 ते 5 मिनटं. आणि नंतर जो आपण पिठी साखर जी घेतली होती 1 वाटी, ती याच्यामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण. थोडं गरम गरम याच्यात मिक्स केले की चांगलं म्हणजे हे होऊन जाते, ते मेल्ट होते. तर आणि नंतर मग आपण एका मिक्सीच्या भांड्यामध्ये आपला तो मिश्रण आहे तर सगळं घ्यायचं आहे काढून आणि त्याच्यामध्ये जो आपण थोडं तूप ठेवलं होतं ते पण याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सीला फिरून घ्यायचं आहे. थोडंसं जास्त पण नाही फिरवायचं आहे, असं थोडंसं 1 ते 2 वेळेस फिरवायचं आहे. मग आपलं मिश्रण तयार आहे लाडू वळण्यासाठी. आणि मस्तपैकी असे आपल्याला लाडू वळून घ्यायचं आहे. आणि लाडू वळून झाल्यावरती परत 10 मिनटांनी आपल्याला परत हे लाडू आपल्याला रिपीट वळून घ्यायचं आहे, कारण याचा शेप चेंज होतो. तर परत 10 मिनटांनी आपल्याला चांगलं वळून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठनं बघता ते मला कमेंट करून सांगा, कसे वाटते माझे व्हिडिओ. ही रेसिपी तुम्ही या दिवाळीला नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली तुमची रव्याचे लाडू, कशी झाले ते. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.